नमस्कार मंडळी. बाहेर मस्त असा पाऊस पडत आहे आणि गरमागरम भजी तर झालेच पाहिजे. तर मंडळी, आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास असे महाराष्ट्रीयन पद्धतीचे कांदा भजी. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया भजीसाठी. तर इथे मी 4 कांदे पातळ पातळ लांब कट करून घेतले आहेत. त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा ओवा घालायचा आहे, अशा पद्धतीने हातामध्ये क्रश करून. सोबतच अख्खे धणे वाटून घालायचे आहेत. अख्खे धणे नसतील तर तुम्ही इथे धण्याची पूड घालू शकता किंवा स्किपही करू शकता. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर अजिबात स्किप करायची नाही. 1 ते 2 हिरवी मिरची आणि पाव चमचा हळद आणि 1 वाटी भरून मस्त असं बेसन. त्यामध्येच इथे मी तांदळाचं पीठ मिक्स केलेलं असते, म्हणजेच मी जेव्हा बेसन दळते त्यामध्येच तांदूळ घालते, त्यामुळे इथे एक्स्ट्रा तांदळाचं पीठ घालायची मला गरज पडत नाही. सो मंडळी, तुम्ही बेसन जर फक्त दळून आणत असाल चण्याची डाळ, तर त्यामध्ये इथे तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि अगदी 1 ते 2 चमचे पाणी घालून ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. पाण्याची गरज लागलीच तरच पाणी घाला, नसेल तर असंच पीठ ह्याचं मळून घ्यायचं आहे. अगदी सुट्टं करायचं आहे. तुम्ही बघू शकता मी किती कमी पाणी घेत आहे ते. आता हे पीठ मळून झालेलं आहे. 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. 10 मिनटानंतर आपण मस्त असे गरमागरम तेलामध्ये भजी सोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने. सो मंडळी, तुम्हाला अगदीच खेकडा भजी हवे असतील तर तुम्ही अगोदर कांद्याला मीठ लावून ठेवायचं आणि 10 मिनटानंतर त्यामध्ये पीठ मिक्स करायचं आणि अशा पद्धतीने केले तरीसुद्धा हे खरपूस छान असे लागतात. सो मंडळी, इथे मी एका ट्रिक्सने आपण इथे जास्त वेळ कुरकुरीत कसे राहतील भजी ते बघायचं आहे. तर इथे मी अर्धकच्चे भाजून झालेले आहेत. तर हे आपण आता काढून घ्यायचे आहेत. अर्धकच्चं म्हणजे 90% आपले हे भजी तळून झालेले आहेत. जास्तही अर्धकच्चे म्हणजे 50% वगैरे ठेवायचे नाहीत. 90% भजी तळून घ्यायचं आहे. अगदी 10 मिनटं त्याला तसाच बाजूला ठेवायचा. 10 मिनटानंतर पुन्हा तेल कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि कडकडीत तेलात फक्त आपल्याला 8 ते 10 सेकंद हे भजी तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तर मंडळी, तयार आहेत आपले मस्त असे गरमागरम कुरकुरीत कांद्याचे भजी. तर मंडळी, रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. आणि हो मंडळी, पाऊस आहे तोपर्यंत ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.